नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 3 वर्तुळ याचं संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 अभ्यासत आहोत. या संकीर्ण प्रश्नसंग्रहातील आपण 5 प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. आकृतीमध्ये केंद्र N असलेले वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेंटीमीटर व 2.5 सेंटीमीटर असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यावरून MSS SR हे गुणोत्तर काढा. प्रश्न क्रमांक 1, MT बरोबर किती? आणि प्रश्न क्रमांक 2, MN बरोबर किती? प्रश्न क्रमांक 3, कोन NSM बरोबर किती? आता इथे तुम्हाला 2 वर्तुळ दिसत आहेत. एक मोठं वर्तुळ आहे ज्याचं केंद्र M आहे आणि एक छोटं वर्तुळ आहे ज्याचं केंद्र N आहे. आता ही जी दोन्ही वर्तुळ आहेत ती काय करतात, या T बिंदूमध्ये एकमेकाला स्पर्श करतात. ही जी RM ही जी काय आहे ती स्पर्शिका आहे या लहान वर्तुळाची आणि ही मोठ्या वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. तर ती स्पर्श ह्या लहान वर्तुळाला कुठल्या बिंदूत करते तर S बिंदूमध्ये करते. मग आपण रचना काय केली बघा, रेख NS आणि रेख MT काढून घेतली. आता ही NS जी काय आहे ही काय होती, या लहान वर्तुळाची त्रिज्या येते. म्हणून मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या MR जी आपल्याला सांगितलेली आहे 9 सेंटीमीटर आहे. म्हणून MR बरोबर MT, ही MT पण मग काय झाली, या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या झाली बरोबर 9 सेंटीमीटर. त्याचं कारण आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून MT बरोबर 9 सेंटीमीटर. इथे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. इथे आपल्याला दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे की NT बरोबर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे NT बरोबर 2.5 सेंटीमीटर देऊन त्यांनी आपल्याला NS किती आहे ते विचारलेलं आहे. म्हणून मग लहान वर्तुळाची त्रिज्या काय येते आपण बघितली, NT बरोबर किती 2.5 सेंटीमीटर. म्हणून NT बरोबर NS बरोबर 2.5 सेंटीमीटर, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून बिंदू T, N व M हे काय आहेत, एक रेषीय आहे स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयानुसार. म्हणून MT बरोबर MN अधिक NT. म्हणून मग काय केलं, आता आपण किमती ठेवून घेतल्या. 9 बरोबर MN अधिक 2.5, म्हणून MN बरोबर 9 वजा 2.5, म्हणून MN बरोबर 6.5 सेंटीमीटर आपल्याला मिळालेलं आहे. त्यांनी आपल्याला MN किती आहे ते विचारलेलं होतं. म्हणून आता प्रश्न क्रमांक 3 बघा, केंद्र N असलेल्या वर्तुळाला MR बिंदू S मध्ये स्पर्श करते. म्हणून NS लंब MR, म्हणून कोन NSM बरोबर 90 अंश. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, म्हणून त्रिकोण NSM मध्ये कोन NSM बरोबर 90 अंश. म्हणून MN वर्ग बरोबर NS वर्ग अधिक MS वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून 6.5 वर्ग अधिक बरोबर 2.5 वर्ग अधिक MS वर्ग, म्हणून 42.25 बरोबर 6.25 अधिक MS वर्ग, म्हणून MS वर्ग बरोबर 42.25 वजा 6.25, म्हणून MS वर्ग बरोबर किती आलं, 36. MS बरोबर 6, म्हणून MR बरोबर MS अधिक SR, कारण MSR S काय आहे, M आणि R चा मध्यबिंदू. म्हणून 9 बरोबर 6 अधिक SR, म्हणून SR बरोबर 9 वजा 6, म्हणून SR बरोबर 3. म्हणून MSS SR बरोबर 6.3, म्हणून MSS SR बरोबर 2/1. म्हणजे याला जर भाग दिला 6/3 केलं आपण, म्हणजे काय येतं, MS/SR म्हणजे 6/3, म्हणून 3 1 3, 3 2 6, म्हणून 2/1. आपल्या याप्रमाणे प्रश्न क्रमांक 6 सोडवून झाला.